नक्कीच, पण सूरज, मनसे ठाकरे सेनेसोबत जर आलीच तर महाविकास आघाडी सोबतची या पक्षांची समीकरणं कशी असतील? सूरज, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हो. मनसे आणि ठाकरे सेनेची युती झालीच तर महाविकास आघाडी सोबतची समीकरणं कशी असतील? निश्चितच दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आता महाविकास आघाडीमध्ये नेमकं कशी गणित असणार, कारण महाविकास आघाडीमध्ये आधीच अनेक मित्र पक्ष जे आहेत ते महाविकास आघाडी सोबत आहेत आणि यामध्ये जर का राज ठाकरेंना घेतलं तर नक्कीच मनसेचं देखील मुंबईमध्ये बऱ्यापैकी कॅडर आहे, बऱ्यापैकी त्यांचे मतदार आहेत आणि जर का राज ठाकरेंना घेतलं तर नेमकं जागा वाटपाची गणित कशी असतील हे जरी देखील खूप पाहणं महत्वाचं असतं. तरी देखील महत्वाचं म्हणजे दोन्ही बंधू जेव्हा एकत्र येतील, जेव्हा औपचारिक घोषणा जी आहे ती युतीची होईल, तेव्हा सगळ्यात मोठं जर का काय असेल तर ते म्हणजे जागा वाटप. कारण दोन्ही ठाकरे बंधूंचे जे मतदार आहेत ते मुंबईमध्ये बऱ्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे एका जागेवरती दोन उमेदवार आपापले दावे सांगू शकतात. मात्र असं असताना नेमकं आता या दोघांचीही तारेवरची कसरत होऊ शकते. मग फक्त जर का महाविकास आघाडीमधून जर का बाहेर पडून ठाकरे बंधू स्वतंत्र लढले दोन्ही एकत्र येऊन, तरी देखील या जागा वाटपांचा पेस जो आहे तो कायम राहू शकतो. कारण एका जागेवरती दोन दावेदार प्रबळ असू शकतात, राज ठाकरेजी देखील आणि उद्धव ठाकरेजी देखील. मात्र जर का आपल्याला मुंबई महापालिका जिंकायची आहे तर हे दावे बाजूला ठेवून आपल्याला लढावं लागेल, अशा सूचना देखील याआधी दोन्ही नेत्यांनी जे आहेत त्या आपापल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत आणि 19 वर्षानंतरचे मतभेद जे आहेत ते कुठेतरी मिटलेले आहेत आणि दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक सलोख्याचं वातावरण जे आहे ते आपल्याला अनेक दिवसांपासून दिसलेलं आहे. मात्र असं जरी असलं तरी देखील जेव्हा जागा वाटप होईल तेव्हा मात्र बऱ्याच गोष्टी, बरेच प्रश्न उद्भवू शकतात आणि तेव्हा नेमकं हे दोन नेते काय करतात, दोन्ही नेत्यांमधले कार्यकर्ते नेमकं काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच, जसं आपण सांगितलं, कार्यकर्त्यांमध्ये नंतरची भूमिका पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या तरी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दोन्ही बंधू एकत्र आलेच तर आम्हाला आनंद आहे अशी सध्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. यावर काय सांग? निश्चित याआधी देखील जेव्हा मराठीच्या मुद्द्याला घेऊन दोन्ही बंधू एका मंचावरती आले होते ते फक्त तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही फक्त मराठीच्या मुद्द्याला घेऊन आम्ही एकत्र आलेलो आहोत, अजूनही युतीची कुठलीही गोष्ट नाही. पण त्यानंतर देखील अनेक भेटीगाठी झाल्या, अनेक कार्यकर्त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, ते बाळासाहेबांचं स्वप्न आहे असे काही भावनिक पोस्ट ज्या आहेत त्या बऱ्याच मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये लावण्यात आलेल्या होत्या आणि अनेक कार्यकर्त्यांचं म्हणजे मनसेचं असेल किंवा मग शिवसेनेचं असेल, ठाकरे गटाचं असेल, दोन्ही कार्यकर्त्यांचं हेच मत होतं, हीच भावना होती की बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं ते पूर्ण व्हावं, दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, मुंबईसाठी एकत्र यावं, मराठी माणसांसाठी एकत्र यावं आणि म्हणून कुठेतरी हे जे हेवे दावे आहेत ते या दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांनी बाजूला ठेवलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला कुठेतरी जे आहे तो एक चांगला मार्ग जो आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून या भेटीगाठी ज्या आहेत याआधी कधीच दोन्ही बंधूंमध्ये भेटीगाठी झाल्या जर का झाल्या होत्या तर त्या कुठल्या तरी कार्यक्रमादरम्यान झाल्या होत्या. मात्र अशा आता यानंतर अनेक भेटीगाठी होत आहेत आणि याच भेटीगाठीमधून या चर्चा ज्या आहेत त्या होऊ शकतात की नेमकं आपली रणनीती कशी असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का युती आपल्याला करायची आहे तर आपण जागा वाटपांवरती काय विचार केला पाहिजे, जागा वाटप नेमकं असं आपण कसं वाटलं पाहिजे हे या दोन बंधूंमध्ये होऊ शकतं. कारण याआधी देखील अनेक राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरे देखील सांगितलेलं आहे, कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत की तुम्ही तुमच्या तयारीला लागा, युतीचा जो प्रश्न आहे तो माझ्यावरती सोडा. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये दोन प्रमुख नेते जे आहेत त्यांची जेव्हा भेटीगाठी होतात तेव्हा नक्कीच त्यांच्यामध्ये याच गोष्टीची चर्चा होत होती की जागा वाटप आपण कशी करायची. कारण जागा वाटप हा मोठा पेच असू शकतो, कारण राज ठाकरेचं देखील मतदैक्य तेवढंच आहे आणि उद्धव ठाकरे देखील मतदैक्य तेवढंच आहे. त्यामुळे एका जागेवरती जर का दोन दावेदार प्रबळ असतील तर नेमकी जागा कोण सोडणार हा मोठा प्रश्न जो आहे. सूरज, राजकीय वर्तुळात पण संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काही कार्यकर्ते, काही नेते असं म्हणतात दोन्ही बंधूंनी एकत्र येण्यास आम्हाला आनंदच आहे, मात्र काही लोक असं म्हणतात की या दोघांच्या एकत्र येण्याने आमच्या पक्षाला काही धोका नाही. निश्चितच, कारण इतर जे पक्ष आहेत त्यांचे मतदार जे आहेत ते त्यांना पूर्णपणे विश्वासात घेतलेले आहेत की आम्ही जर का दोन्ही बंधू एकत्र येत असतील तर आम्हाला काही एक अडचण नाही. कारण जे मुंबईमध्ये जी महायुतीने कामं केलेली आहेत त्यामुळे कुठेतरी आम्हालाच मतदान मिळू शकतं असा विश्वास जो आहे तो महायुतीमधल्या इतर पक्षांमध्ये आहे. आणि जर का दोन बंधू एकत्र येत असतील तर आम्हाला काहीच अडचण नसणार, कारण आम्ही कामं केलेली आहेत आणि या आधी देखील विधानसभा निवडणुका असेल किंवा मग लोकसभा
लोकसभा निवडणुका असतील, जे जनतेने आहे, जे आम्हाला कौल दिलेला आहे, त्यामुळे जर का दोन बंधू एकत्र येत असेल तर आम्हाला काहीच अडचण नाही. मात्र जर का दोन बंधू एकत्र आले तर त्यांच्यातच काही गोष्टींना घेऊन वाद होऊ शकतात आणि तो सगळ्यात मोठा वाद म्हणजे जागा वाटप असू शकतो, असं जे आहे ते महायुतीमधील नेते म्हणतायत. मात्र जर आता हा पेच जो आहे तो मोठा जरी असला तरी आता हे दोन बंधू जे आहेत, जे दोन प्रमुख नेते जे आहेत, ते नेमका यामधून काय मधला दुवा काढतात, ते नेमका काय यावरती उपाय काढतात हे पाहणं खूप महत्वाचं असणं. असं देखील जरी असलं तरी जवळपास युती झालीच आहे असं वारंवार इतर नेत्यांनी देखील सांगितलेलं आहे, संजय राऊतांनी देखील सांगितलेलं आहे. मग फक्त प्रश्न आता असा आहे की जागा वाटप नेमकं कसं होणार, पुढची रणनीती नेमकी कशी असणार आहे आणि यासाठी या भेटीगाठी ज्या आहेत त्या होतात अशी सूत्रांनी, विश्वसनीय सूत्रांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे. कारण आता या अनेक भविष्यात देखील जोपर्यंत युतीची अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत अशा अनेक भेटीगाठी होत राहतील आणि त्या भेटीगाठीमध्ये फक्त महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी कशी रणनीती आपली असणार आहे, या जागेवरती आपण कुठला उमेदवार दिला तर तो जिंकून येऊ शकतो, जर मग तो ठाकरे गटाचा असेल किंवा मग तो राज ठाकरेंचा असेल, ही रणनीती जी आहे, हे प्रश्न जे आहेत, या चर्चा ज्या आहेत त्या भेटीगाठींमधून होऊ शकतात. पण सूरज, आजच्या स्नेहभोजनाबद्दल राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे दोघांच्याही कुटुंबियांकडून किंवा त्यांच्याकडूनही काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आली का? अद्याप तरी नुकतेच राज ठाकरे जे आहेत ते पोहोचलेले आहेत. आता त्यांच्यामध्ये स्नेहभोजनाला जेवण दोन्हीही बंधू एकत्र करत आहेत. अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती जी आहे ती कुठल्याही नेत्याकडून किंवा त्यांच्या पारिवारिक सदस्याकडून आलेली नाही. मात्र हे सर्व झाल्यानंतर जेव्हा राज ठाकरे बाहेर जायला निघतील तेव्हा मात्र काही गोष्टी समजू शकतात, काही गोष्टी ज्या आहेत त्या चर्चेमध्ये बाहेर येऊ शकतात की नेमकं काय चर्चा झाली. मात्र असं देखील जरी असलं तरी देखील सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे की स्नेहभोजनाचा कार्यक्रम जरी असला तरी देखील राजकीय चर्चा या भेटीगाठीमध्ये होत आहेत. महापालिका विशेष लक्ष जे आहे ते दोन्ही ठाकरे बंधूंनी त्याच्यावरती ठेवलेलं आहे. आपण पाहतोय दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकाच मुद्द्यावरून सोबत आंदोलनं करतायत, सोबत मोर्चे काढतायत. या मुद्द्यांचा पालिका निवडणुकांमध्ये काही फायदा होऊ शकतोय का? निश्चितच जर का दोन बंधू एकत्र येतात आणि दोन्ही गटाचं जर का मतदैक्य पाहिलं तर बऱ्या प्रमाणामध्ये आहे आणि अनेक महत्वाच्या मुद्द्यांना घेऊन, मग तो मराठीचा मुद्दा असेल किंवा मग इतर महत्वाचे विषय असतील, अशा अनेक विषयांना घेऊन दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र येतात. मग आपण ठाण्यामध्ये देखील पाहिलं असेल की एका मुद्द्याला घेऊन राजन विचारा आणि मनसेचे नेते जे आहेत अविनाश जाधव हे देखील एकत्र आपल्याला पाहायला मिळतात. मग असंच जे चित्र आहे ते इतर ठिकाणी देखील आपल्याला एका महत्वाच्या विषयांना घेऊन दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि जो पडसाद आहे ते नक्कीच महापालिका निवडणुकीवरती पडू शकतात. कारण खरं म्हणजे पाहायला गेलं तर मुंबईमध्ये मराठ्यांचं मतदान जे आहे ते बऱ्या प्रमाणात दोन्ही गटांकडे आहे आणि त्यामुळे नक्कीच जर का हे दोन नेते जर का एकत्र आले तर निश्चितपणे निवडणुकीवरती याचा परिणाम होऊ शकतो. नक्की सूरज, काही क्षणांसाठी मी तुम्हाला थांबवेन. आपण ही बातमी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगूया. राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा होण्याची दाट शक्यता आहे, कारण हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात दोन्हीही कुटुंबीय एकत्र आलेले आहेत. एकत्र स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेत्यांचे कुटुंबीय सध्या एकत्रित एका मातोश्री या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि सध्या आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला, या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त होतंय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.